मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे. भारत जेव्हा गुलामीत होता तेव्हा आपलं शौर्य, वीरता दाखवून भारताला गुलामगिरीतून स्वतंत्र करण्याचे उपकार मराठ्यांनी केलेत. भारताला स्वतंत्र करण्याचं सर्वाधिक श्रेय मराठ्यांना जातं. तेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे असं वक्तव्य करत महाराष्ट्रभरात चर्चेचा विषय ठरलेत ते बागेश्वर महाराज. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही बागेश्वर बाबांची भूमिका महत्वाची ठरते. सध्या 6 ते 8 नोव्हेंबर या काळात छत्रपती संभाजीनगरमध्ये बागेश्वर बाबांची श्रीराम कथा आणि दरबार आयोजित करण्यात आला. बाबांच्या स्वागतासाठी संपूर्ण शहरभर पोस्टर्स, होर्डिंग्स लावण्यात आलेत. त्यांच्या स्वागताला विमानतळावर केंद्रीय मंत्री भागवत कराड, सहकार मंत्री अतुल सावे देखील उपस्थित होते. बरं, हे काही आत्ताच नाहीये. मागे जेव्हा बाबा नागपूरला आले तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या स्टेजवर गेले, त्याचीही राज्यभर चर्चा झाली होती. त्यामुळे मूळचे मध्य प्रदेशचे असणारे बागेश्वर बाबा सध्या महाराष्ट्रातल्या बातम्यांचे मथळे ठरतात. पण हे बागेश्वर बाबा आहेत कोण? त्यांच्या दरबारात नक्की काय घडतं? त्यांचा इतिहास काय सांगतो? आणि भाजपचे नेते महाराष्ट्रभर त्यांचे दरबार आयोजित का करतात? पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. बागेश्वर बाबा कोण आहेत हे समजून घेण्याआधी त्यांच्या दरबारातला एक प्रसंग सांगते. गर्दीतला एक जण आपल्या बेपत्ता बायकोबद्दल प्रश्न घेऊन महाराजांकडे येतो. महाराज म्हणतात, तुला सांगितलेलं की मी फक्त पोलिसांना उत्तर सांगणार. त्यानंतर साध्या वेशातला एक व्यक्ती समोर येतो आणि आपली ओळख पोलीस अशी सांगतो. महाराज त्यांचा आयडी कार्ड घेतात. पुणे पोलीसमध्ये ती व्यक्ती कार्यरत असल्याचं सांगितलं जातं. ओळख पटवून महाराज त्या पोलिसाला संबंधिताच्या बेपत्ता बायकोबद्दल सांगू लागतात. पोलिसांनी आजवर केलेला तपास सांगताना शिवाय बेपत्ता बायको कुठे आहे हे देखील सांगतात. पुढे त्याची बायको तिच्या मर्जीने दुसऱ्या व्यक्तीसोबत गेल्याचं सांगतात. हे सगळं पोलिसांनाच का सांगितलं? तर नवऱ्याला सांगितलं असतं तर त्याने बळाचा वापर केला असता. म्हणून महाराज म्हणतात, मी फक्त पोलिसांना उत्तर देतो. ते पोलिसांना संबंधित महिलेचा सध्याचा पत्ता देखील सांगतात. समोरच्या माणसाचं नाव, गाव, पत्ता, कोणता त्रास आहे, कुटुंबात काय त्रास आहे, कुठली भूतबाधा झाले, हे सगळं समोरच्यानं सांगायच्या अगोदरच सांगणाऱ्या महाराजांचं नाव आहे बागेश्वर सरकार. युट्यूबवर तुम्हाला कधी ना कधी बागेश्वर महाराजांचा व्हिडिओ हमखास सजेस्ट झालाच असेल. एखाद्या हिरो सारखी पर्सनॅलिटी असणाऱ्या तिशीचा हा तरुण, पण लोक त्यांना बागेश्वर धाम सरकार म्हणून ओळखतात. बऱ्याच व्हिडिओत एक कॉमन गोष्ट असते, ती म्हणजे एखादा व्यक्ती महाराजांच्या समोर येतो. ती व्यक्ती समोर येताच महाराज आपल्या हातात असणाऱ्या कागदावर लिहू लागतात. त्यानंतर तो व्यक्ती आपली माहिती, नाव, गाव व समस्या सांगतो. व्यक्तीचं सांगून होईपर्यंतच महाराज आपल्या हातातल्या कागद त्या व्यक्तीच्या समोर धरतात. समोरच्यानं सांगितलेल्या सगळ्या गोष्टी महाराजांनी पूर्वीच लिहिलेल्या असतात. समोरच्याने न सांगितलेली गोष्ट देखील महाराजांनी लिहिलेली असते. त्यानंतर जय सीतारामच्या घोषणा होतात आणि महाराज उपाय सांगतात. हे उपाय देखील कठोर असे नसतात. काम होईल, लाभ होईल इतकं सांगून विषय संपवला जातो. कधी कधी एखाद्याच्या अंगात भूत येतं. महाराज मग त्या भूताला प्रश्न करतात, हाताची बोटे मोडतात. मग तो माणूस अगदी सामान्य वागू लागतो. पुन्हा दरबारामध्ये जय सीतारामच्या घोषणा होतात. बागेश्वर धाम, गाव गढा, पोस्ट गंज, जिल्हा छतरपूर, राज्य मध्य प्रदेश. मध्य प्रदेशातल्या छतरपूर जिल्ह्यातल्या गडा गावात हा बागेश्वर धाम भरतो. या गडा गावात हनुमान व शंकराचं जागृत देवस्थान आहे. या हनुमानाच्या मंदिरात 300 वर्षांपूर्वी बालाजी महाराज होऊन गेले. बालाजी महाराजांना दिव्य शक्ती असल्याची लोकमान्यता होती. मात्र बालाजी महाराजांच्या पश्चात इथे विशेष असं काहीच नव्हतं. आपल्या गावात जसं एखादं साधं मंदिर असतं, जिथे गावातल्या 2-4 लोकांच्या पलीकडे कोणी येत नाही, असंच हे मंदिर होतं. पण ते चर्चेत आलं आणि जगप्रसिद्ध झालं ते बागेश्वर धाम महाराज यांच्या दिव्य दरबारांच्या प्रसिद्धीनंतर. झालं असं की बागेश्वर महाराज म्हणजेच पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे सर्वसामान्य गरीब घरातले, जातीने ब्राह्मण. त्यामुळे गावातल्या लोकांमध्ये किरकोळ पूजा अर्चा करणं हे त्यांच्या वडिलांचं काम. मात्र त्यांच्या आजोबांना दिव्य दृष्टी असल्याची मान्यता होती. ते याच हनुमान मंदिर व बालाजी महाराजांच्या परिसरात दरबार भरवायचे. पण तो इतका प्रसिद्ध नव्हता. अगदी कमी वयात आपल्या पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री वडिलांच्या संपर्कात आले. त्यानंतर त्यांनी दरबार भरवायला सुरुवात केली. मंगळवार आणि शनिवारी हा दरबार भरवला जाऊ लागला. यात धीरेंद्र महाराज लोकांना त्यांनी सांगण्यापूर्वीच समस्या सांगू लागले. एकाकडून दुसऱ्याकडे आणि दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे असं करत त्यांचं नाव होऊ लागलं. तेव्हा धीरेंद्र महाराजांचं वय होतं अवघं 20 ते 21 वर्ष. आज धीरेंद्र महाराजांचं वय आहे 26 वर्ष. म्हणजेच गेल्या 5-6 वर्षात महाराजांचं नाव झालंय. त्यांचं प्रमुख कारण सोशल मीडिया. युट्यूब आणि फेसबुक वरून त्यांचे व्हिडिओ प्रसिद्ध होऊ लागलेत. बागेश्वर धाम मध्ये मंगळवारी आणि शनिवारी दिव्य दरबार भरतो. या दरबारमध्ये प्रवेश हवा असल्यास धामच्या विविध अटी आहेत. सर्वात पहिल्यांदा इथे टोकन घ्यावे लागते. टोकन मध्ये नंबर लागला तर तुम्ही दरबारामध्ये सहभागी होऊ शकता. या टोकन मध्ये नंबर लावण्याची पद्धत देखील इंटरेस्टिंग अशीच आहे. म्हणजे तुम्ही या ठिकाणी गेलात तर इथे तुम्हाला नारळ बांधावा लागतो. तुमचा प्रश्न सर्वसाधारण आहे तर लाल रंगाच्या कपड्यात नारळ बांधावा लागतो. जर लग्नाच्या संबंधित प्रश्न असेल तर पिवळ्या कापडात आणि भूतबाधेचा प्रश्न असेल तर काळ्या कपड्यात नारळ बांधावा लागतो. हे केल्यानंतर इथे टोकन दिलं जातं. त्यामध्ये व्यक्तीने आपलं नाव, गाव, पत्ता, पिन कोड आणि मोबाईल नंबर लिहायचा असतो.
त्यातून नंबर लागला तर बागेश्वर धामकडून तुम्हाला संपर्क साधला जातो. त्या व्यक्तीला सलग 5 वेळा दरबारात येण्याची परवानगी मिळते. आता या प्रोसेसमधून महाराजांना दरबारात आलेल्या व्यक्तीचं नाव, गाव, पत्ता पूर्वीपासूनच माहीत असणार हे स्पष्ट दिसतं. अडचणी मात्र बागेश्वर महाराजांना माहिती नसतात. दरबारात उपस्थित असणाऱ्या व्यक्तींना महाराज स्वतः बोलावतात आणि विचारणा करतात. तिथून पुढे जे व्हिडिओ दाखवतात ते सोपस्कार पूर्ण होतात. अनेकदा या व्हिडिओमधून बागेश्वर महाराज की पोल खोलने आया एक व्यक्ती खुद फस गया असे व्हिडिओ देखील असतात, ज्यामध्ये महाराजांनी परीक्षा घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीला महाराजांनी कसे निरुत्तर केलं हे दाखवलेलं असतं. हा असतो दिव्य दरबार. दिव्य दरबार सोबत इथे प्रेत दरबार देखील भरतो. इथे अनेक जण बसलेले असतात. बागेश्वर महाराजांची आरती सुरू होते तशी गर्दीतल्या एकेका व्यक्तीच्या अंगात येऊ लागतं. महिला पुरुष जोरजोरात उड्या मारू लागतात, ओरडायला सुरुवात करतात. त्यानंतर महाराज येतात, बोटाने आकडेमोड करू लागतात. आवाज आणि आरडाओरडा वाढतच जातो आणि एक क्षण असा येतो की हे सर्व शांत होतं. त्यानंतर समोरच्या गर्दीतल्या व्यक्ती ज्या काही वेळापूर्वी आरडाओरडा करत होत्या, बोलण्याच्या स्थितीत नव्हत्या, त्या शांतपणे बोलू लागतात. दिव्य दरबार व प्रेत दरबार मध्ये जे घडतं ते सोशल मीडियावरून व्हिडिओच्या स्वरूपात सर्वत्र पाहू लागले आणि महाराजांचं नाव होऊ लागलं. त्यांची प्रसिद्धी फक्त मध्य प्रदेशातच नाही, आता देशाच्या वेगवेगळ्या भागात आहे. गेल्या वर्षभरात महाराज दुसऱ्यांदा महाराष्ट्रात आलेत. छत्रपती संभाजीनगरच्या बागेश्वर महाराजांच्या दर्शनाला झालेल्या या गर्दीचा फोटो पाहिला तर तुम्हाला महाराजांच्या प्रसिद्धीचा अंदाज येऊ शकतो. महाराज सांगतात, मी लंडनच्या संसदेत जाऊन देखील चमत्कार दाखवलेत. बागेश्वर धामच्या वेबसाईटवर गौशाला, वैदिक शाळा, सनातन धर्माचे पुनर्जीवन करण्याविषयी महाराज करत असलेल्या कामांचे वर्णन सांगण्यात आलंय. विशेष म्हणजे अलीकडच्या काळात राजकीय वक्तव्य केल्याने बागेश्वर महाराज चर्चेत आले होते. योगींच्या बुलडोजर पॉलिसीला समर्थन करताना त्यांनी अहिंसा हे सनातन धर्माचं मूळ नसून महाभारताचा दाखला देत हिंसा योग्य असल्याचं सांगितलं होतं. हिंदुत्वासाठी लोकांनी एकत्र आलं पाहिजे असंही बागेश्वर महाराज सातत्याने सांगत असतात. सोबतीला रामकथा, भगवद्गीतेचं प्रवचन असतंच. त्यामुळे बागेश्वर बाबा करत असलेला हिंदुत्वाचा प्रचार हा भाजपच्या नेत्यांसाठी निवडणुकीच्या दृष्टीने फायद्याचा असणार आहे आणि त्यासाठीच राज्यभरातले भाजप नेते बागेश्वर बाबांना आपापल्या मतदारसंघात नेण्यासाठी उत्सुक असल्याचं दिसतंय. येत्या काही दिवसात पुण्यातही त्यांचा दरबार होणार आहे. मागे माइंड रीडर सुहानी शहा हिने बागेश्वर बाबांवर केलेले आरोप, ते कथाकार जया किशोरी यांच्यासोबत लग्नाच्या चर्चा यामुळेही बाबा चर्चेत होते. पण सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे बागेश्वर धामचे हे महाराज इतक्या गोष्टी बरोबर कशा सांगतात हे न सुटणारं कुडं. इथे येणाऱ्या चिठ्ठ्यांमधून ती माहिती पूर्वीच दिली जाते की यामध्ये कोणती हातचालाकी आहे, की बागेश्वर महाराजांची पोल खोलण्याचा अयशस्वी प्रयत्न करणाऱ्या न्यूज 18 पासून ते इंडिया टीव्ही पर्यंत अनेक मेनस्ट्रीम माध्यमांचे व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवर पाहता येतात. पण यातही तोच प्रश्न पडतो, बागेश्वर महाराजांना कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातल्या खासगी गोष्टी कशा समजतात? हा प्रश्न जोपर्यंत पडत राहणार तोपर्यंत बागेश्वर महाराजांचे व्हिडिओ व्हायरल होत राहणार हेच खरंय. बाकी महाराष्ट्रात असणारा अंधश्रद्धा विरोधातला कायदा मध्य प्रदेशात नसल्याने बागेश्वर महाराजांवर कायदेशीर कारवाई केली जात नाहीये. तुम्ही बागेश्वर महाराजांचे असे व्हिडिओ पाहिलेत का? हे व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.